मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही आता 2-3 दिवसापासून बातमी ऐकत असाल. म्हणजे अशी की त्या मुलीने त्या लोहगडावरून एका मुलाला, म्हणजे तिचा होणारा जो नवरा होता, त्यांची एंगेजमेंट झालेली होती. जो होणारा नवरा होता त्याला लोहगडावरून ढकलून दिलं, आणि त्याचं आता रिझन असं कारण आलं की तिला तो आवडत नव्हता आणि तो टकला होता. म्हणजे त्याला तो विग लावत होता. मित्रांनो, हे कारण चांगलं आहे का, वाटतं का तुम्हाला? म्हणजे मिस्टर आहेत ना, म्हणजे म्हणजे आमचं पण प्रेमविवाह झालेलं आहे. तर ते जेव्हा मला भेटलेले होते तेव्हा ते त्याच्या त्यांच्या त्यांच्या डोक्याला एकही केस नव्हता. नाही, सॉरी, केस होते, सॉरी. म्हणजे वरचा भाग इथं केस नव्हते, इकडे खाली केस होते. तर मित्रांनो, आपण माझं त्यांच्यावर इतकं तरी मी कधी त्यांना नाही का माझं प्रेम त्यांच्यावर होतं, आणि आजही मी त्यांच्यावर प्रेम करते, इतकं जीव लावते मी त्यांच्यावर. आणि असं काय कारण आहे? हे काही कारण योग्य वाटतं का? जर तिला नव्हता आवडला तर तिने सरळ नकार द्यायचा होता. पण दुसऱ्याच्या मुलाचं असं हे नाही करायचं होतं. असं डायरेक्ट त्याचा खून करणं किती योग्य आहे? म्हणजे याचा अर्थ ती एक तर मानसिकरित्या सायकोच असेल. तर जर तुला नकार द्यायचा होता तर आईवडिलांना सांगायचं ना. तुझ्या आईवडिलांना सांगायची डेअरिंग नाही झालेली, आणि त्याच्या मरणाचा विचार करत होती. तो जरी मेला तरी दुसरा एखादा तुला चॉईसच करून दिला असताना, आणि तुझा चॉईस तुला सांगायचा होता तर तुझ्या आईवडिलांना चॉईस सांगायची होती, नाही तर पळून जायचं होतं त्याच्यासोबत. म्हणजे तर तेव्हा तर कळलं असतं आईवडिलांना काही तिची चॉईस नाही म्हणून. तर मला वाटतं तिला, मित्रांनो ना, तिला पण लोहगाडावरून ढकलून द्यायला पाहिजे. कारण आईचा आत्मा किती, जिचा मुलगा असेल तिचा आत्मा किती दुखत असेल, किती त्यांच्यावर वेदना असेल. रात्रंदिवस त्यांना झोप येत नसेल, रात्रभर तेच विचार असेल, काय करायला काय. त्यांच्या डोक्यावर मानसिक किती परिणाम झालेला असावा, त्यांची परिस्थिती काय असेल त्यांना त्याच्यातून, त्या परिस्थितीतून अजून त्यांना बाहेर काढणं किती दिवस लागतील. की त्यांचं ते फक्त हे शोध असेल, आमची काय चूक झाली, आमच्या मुलाला वाचवता आलं असतं का, आमच्या मुलाला वाचवता आलं असतं का. हे एक आईच आणि वडील तेच विचार करू शकतात का. ते त्यांचा मुलगा असतं, त्यांना लहानसं मोठं केलेलं असतं, त्यांचा शरीराचा एक तुकडा असतो तो कोणतरी. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, तिला आहे ना खरंच खूप शिक्षा झाली पाहिजे. तिला अशी शिक्षा झाली पाहिजे, तिला सोडलं नाही पाहिजे. तिचं कारण पण योग्य नाही. आणि बस मी असं एवढंच बोलू शकते. कारण सारख्या बातम्या जर कानावर ऐकू आल्या ना, तर असं वाटतं त्या आईला तर वाटतं आपण स्वतःच, म्हणजे आपण पण कसं ॲग्रेसिव्ह होतो अशा वेळेस. असं वाटतं काय करावं. नाही, कोणाचाच जीव नाही घेतला पाहिजे, कोणत्या पक्षाचा पण घेतला नाही पाहिजे, कोणाचा प्राण्याचा पण घेतला नाही पाहिजे. तर मनुष्य प्राणी तर पण काय चाललं आहे. जस्ट सण बातम्या ऐकायला मिळतात. कोण कोयता घेऊन पळतंय, कोण चाकू घेऊन पळतं. चाकूने काय निष्पाप मुलाला मारलं. काय म्हणायचं, तो दारूच्या नशेत होता, गेला ना आता. जायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. कसं काय, माझ्या मताशी तुम्ही सहमत असाल तर मला नक्की कमेंट करा मित्रांनो. कमेंट करा. कमेंट मी वाचून घेईल आणि रिप्लाय करीन. सर, थँक्यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ.